वादग्रस्त IAS अधिकारी पूजा खेडकर कुटुंबियांनी अखेर वादग्रस्त ऑडी गाडीवरचा दंड भरला। तब्बल 27,400 रुपयांचा दंड त्यांनी सरकारी तिजोरीत जमा केला। त्याची ऑनलाईन ई-चलनाची पावती देखील उपलब्ध झाली। विशेष म्हणजे या ऑडी गाडीने तब्बल 21 वेळा वाहतूक नियमांचा भंग केला होता। पूजा खेडकर यांचं बारामती कनेक्शन असल्याचं आता समोर आलंय। पूजा खेडकर यांच्या कुटुंबियांनी बारामती तालुक्यामध्ये जमीन खरेदी केल्याचं माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभार यांनी समोर आणले। बागळवाडी ग्रामपंचायत हद्दीमध्ये गट क्रमांक 8 मध्ये दिलीप खेडकर यांच्या नावावर 14 गुंठे जमीन आहे। पूजा खेडकरांचा आणखी एक कारनामा समोर आलाय। पुण्यातल्या बाणेरच्या बंगल्याच्या परिसरात काही अनधिकृत बांधकाम असल्याची माहिती समोर आली। महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून आता कारवाई केली जाण्याची शक्यता आहे। वादग्रस्त IAS अधिकारी पूजा खेडकरांबाबत केंद्र सरकारकडून एक सदस्यीय समिती गठीत केली, तर दुसरीकडे वाशिम जिल्ह्यामध्ये त्यांचा प्रशिक्षण कार्यकाळ कसा असेल याचं वेळापत्रक ठरवण्यात आलं। 11 जुलै 2024 ते 6 एप्रिल 2025 पर्यंतचा त्यांचा प्रशिक्षण कालावधी असणार आहे। विधान परिषद निवडणुकीमध्ये भाजप नेत्या पंकजा मुंडे विजयी झाल्यात। विधान परिषद निवडणुकीमध्ये पंकजा मुंडेंना 26 मतं मिळाली, म्हणजेच विजयासाठी आवश्यक असणाऱ्या 23 मतांच्या कोट्यापेक्षा 3 मतं जास्त मिळाली। या विजयामुळे पंकजा मुंडेंचा राजकीय वनवास संपुष्टात आलाय असं म्हणता येईल। उद्धव ठाकरेंचे विश्वासू अशी ओळख असलेल्या मिलिंद नार्वेकरांनी विधान परिषद निवडणुकीमध्ये विजयाचा गुलाल उधळला। मिलिंद नार्वेकर आता विधान परिषदेचे आमदार बनलेत। अटीतटीच्या निवडणुकीमध्ये मिलिंद नार्वेकरांचा विजय झाला। विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये भाजपचे योगेश टिळेकर विजयी झाले। विधान परिषद निवडणुकीमध्ये भाजपच्या टिळेकरांनी पहिली बाजी मारली। त्यांच्या विजयानंतर पुण्यामध्ये जल्लोष करण्यात आला। मोठ्या राजकीय संघर्षानंतर अजित पवार गटाचे नेते राजेश विटेकर विधान परिषद निवडणुकीत जिंकले। त्यानंतर परभणीमध्ये त्यांच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला। 2014च्या निवडणुकीमध्ये राजेश विटेकर यांचा निसटता पराभव झाला होता, तर यंदा ऐनवेळी महादेव जानकरांना महायुतीनं तिकीट दिलं। मात्र अजित पवारांची एकनिष्ठ राहण्याचं बक्षीस विटेकरांना मिळालं। रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांची विधान परिषदेवर आमदार म्हणून निवड झाली। त्यांच्या विजयानंतर सांगलीच्या इस्लामपूरमध्ये सदाभाऊ खोत समर्थकांसह कुटुंबियांच्या वतीने जल्लोष करण्यात आला। फटाक्यांची आतिषबाजी आणि गुलालाची उधळण करत कार्यकर्त्यांनी आनंदोत्सव साजरा केला। काँग्रेसच्या एकमेव उमेदवार प्रज्ञा सातव यांचा विजय झालाय। हिंगोलीत काँग्रेसच्या प्रज्ञा सातव यांच्या विजयानंतर समर्थकांनी जल्लोष केला। गांधी चौकात ढोल ताशांच्या गजरामध्ये फटाके फोडून जल्लोष करण्यात आला। विधान परिषद निवडणुकीमध्ये भाजप उमेदवार अमित गोरखेंचा विजय झाला। त्यानंतर पिंपरी चिंचवडमध्ये त्यांच्या कार्यकर्त्यांनी आनंद साजरा केला। गोरखेंच्या आई आणि माजी नगरसेविका अनुराधा गोरखे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी पेढे वाटले। अमित गोरखे यांचा विधान परिषदेमध्ये भाजपचे ते आता आमदार असतील। विधान परिषद निवडणुकीमध्ये शिंदे गटाचे कृपाल तुपारे यांचा विजय झाला। या विजयानंतर नागपूर इथल्या त्यांच्या निवासस्थानी मिठाई वाटून आणि फटाके फोडून आनंद व्यक्त करण्यात आला। विधान परिषद निवडणुकीमध्ये शिंदे गटाच्या भावना गवळी विजयी झाल्यात। विजयानंतर वाशिमच्या रिसोड शहरातल्या लोणी फाटा येथे शिवसेना कार्यकर्त्यांनी पेढे वाटून फटाक्यांची आतषबाजी करत विजय जल्लोष साजरा केला। जुने मित्र विधान भवनात एकत्र आल्याचं पाहायला मिळालं। ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी भाजप नेते चंद्रकांत पाटलांची विधान भवनात गळाभेट घेतली। यावेळी तुम्हाला पाहून पुन्हा इथं आलो असं चंद्रकांत पाटलांनी म्हटलं। त्यावेळी आपण एकत्र यायलाच पाहिजे असं राऊतांनी म्हटलं। विधान परिषदेच्या मतदानावेळी विधान भवनात जुने मित्र एकत्र आल्याचं पाहायला मिळालं। उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जयंत पाटलांची हातात हात देऊन गप्पा मारल्या। यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये हास्यविनोद रंगला। दोन्ही विरोधी नेते एकत्र आल्यानं चर्चांना उधाण आलं। आमदार आदित्य ठाकरे विधिमंडळाच्या पायऱ्यांवर नतमस्तक झाले। शेवटच्या दिवशी विधान भवनातून बाहेर पडत असताना आदित्य ठाकरेंनी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर डोकं टेकवत आपल्या भावना कृतीतून व्यक्त केल्या। माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाणांचे कट्टर समर्थक DP सावंत वेगळी राजकीय भूमिका घेण्याच्या तयारीत असल्याचं बोललं जातं। समर्थकांची चर्चा करून निर्णय घेऊ असं सावंत यांनी म्हटलंय। त्यामुळे सावंत वर्गमित्र अशोक चव्हाणांची साथ सोडणार की नवीन वेगळी भूमिका घेणार याकडे आता नांदेडकरांचं लक्ष लागलं। राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार नवाब मलिकांना सुप्रीम कोर्टाचा दिलासा मिळालाय। मलिकांचा अंतरिम जामीन 2 आठवड्यांनी वाढवण्यात आला।
लोकसभेची निवडणूक उद्धव ठाकरे वाघासारखे लढले आणि याचा आपल्याला आनंद असल्याची प्रतिक्रिया पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी दिली। मुंबई भेटीवर आलेल्या ममता बॅनर्जी यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबियांची भेट घेतली। यावेळी बोलताना त्यांनी उद्धव ठाकरे यांचं कौतुक केलं। शेतकरी कामगार पक्षाचे नेते जयंत पाटील यांचा विधान परिषद निवडणुकीमध्ये पराभव झाला। जयंत पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाकडून समर्थन पुरस्कृत उमेदवार होते। पहिल्या पसंतीच्या मतांमध्ये जयंत पाटील यांना दुहेरी आकडाही ओलांडता आला नाही। जयंत पाटील यांना फक्त 12 मतं मिळाली। भाजपा आमदार मेघना बोर्डीकरांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला। व्हिडिओमध्ये त्या फाईलमध्ये पैसे ठेवताना दिसतात। हे पैसे नेमके कशासाठी त्यांनी ठेवले याबाबत वेगवेगळे तर्क लावले जात आहेत। मात्र हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला असून नेटकरी त्यावर व्यक्त होत आहेत। जरांगे पाटलांच्या भुजबळ विरोधी वक्तव्यावरून ओबीसी नेते बबनराव तायवाड यांनी निषेध व्यक्त केला। जरांगे पाटलांनी आपल्या मागण्या सरकारपुढे मांडाव्यात। त्यांनी सरकार विरोधात बोलावं। एखाद्या व्यक्तीच्या विरोधात बोलणं जरांगे पाटलांना शोभत नाही। त्यांच्या भूमिकेचा मी निषेध करतो अशी टीका बबनराव तायवाड यांनी केली आहे। 25 जून हा दिवस संविधान हत्या दिवस म्हणून घोषित करण्यात आला। केंद्र सरकारने याबाबतचं गॅझेट काढले। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी ट्विट करून ही माहिती दिली। 25 जून 1975ला त्या दिवशी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देशात आणीबाणी जाहीर केली होती। तो दिवस केंद्र सरकारने संविधान हत्या दिवस म्हणून जाहीर केला। मध्य रेल्वेवर रविवारी मेगा ब्लॉक घेतला जाणार आहे। ठाणे ते दिवा दरम्यान 5व्या आणि 6व्या लाईनवर सकाळी 10:50 ते दुपारी 3:20 तर सकाळी 11:10 ते दुपारी 4:10 कुर्ला आणि वाशी स्थानकादरम्यान अप आणि डाऊन हार्बर मार्गावर ब्लॉक असणार आहे। चंद्रपूर जिल्ह्यामध्ये पुरेशा बसेस नसल्याने विद्यार्थ्यांची फरफट होते। बसेसच्या वेळा अनियमित असल्यामुळे विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होतं। त्यामुळे बसेसची संख्या वाढवून शालेय वेळेनुसार बसेस सोडण्यात याव्यात या मागणीसाठी बस स्थानक प्रमुखांना निवेदन देण्यात आलं। सिन्नर तालुक्यातल्या बावी आणि शहा या गावांना जोडणाऱ्या रस्त्याची दुरवस्था झाली। मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत 1 महिन्यापूर्वीच रस्त्याचं काम पूर्ण झालं। रस्त्यावर जागोजागी खड्डे पडले। डांबरीकरणाचा थर हातांनीही उखडला जातो। भंडारा जिल्हा परिषदेतल्या कृषी सभापतींच्या विशेष कक्षाचं सीलिंग एका नागरिकाच्या डोक्यावर कोसळलं। सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही। कक्षात काही नागरिक, जिल्हा परिषद सदस्य आणि झी 24 तासचे प्रतिनिधी स्वतः बसले असताना ही घटना घडली। साताऱ्यातल्या महाबळेश्वरमध्ये पावसामुळे वेण्णा धरण पूर्ण क्षमतेने भरले। त्यामुळे मोठ्या प्रमाणात सांडव्यावरून पाणी वाहू लागले। तर धरण पूर्ण क्षमतेने भरल्यामुळे महाबळेश्वर आणि पाचगणीच्या पाण्याचा प्रश्न देखील मिटलाय। त्यामुळे नगरपालिकेने वेण्णा धरणाची पूजा करून ओटी भरली आहे। मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणाच्या पाणीसाठ्यामध्ये वाढ झाली आहे। 2 दिवसांमध्ये पावसामुळे तलावातल्या पाणीसाठ्यात वाढ झाली। पाणी पुरवठा करणाऱ्या 7ही तलावामध्ये एकूण 22.26% पाणीसाठा जमा झाला। तर मुंबईमध्ये अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला। दिल्लीतल्या मुनक कालव्याची डागडुजी करण्यात आली आहे। कालवा फुटल्यामुळे जवळचा परिसर जलमय झाला होता। जे कॉलनीचा संपूर्ण परिसर पाण्याखाली गेला होता। त्यानंतर लगेचच कालव्याची दुरुस्ती करण्यात आली। त्यामुळे रहिवाशांना मोठा दिलासा मिळाला। किल्ले रायगडाच्या पायरी मार्गावर दरड कोसळले। वाळसुरे खिंडी परिसरात ही दरड पडली। मोठमोठ्या दगडांमुळे पायरी मार्गांचं नुकसान झालं। मागच्या रविवारी रायगड किल्ल्यावर ढगफुटीसारखा पाऊस झाला होता। तेव्हापासून किल्ले रायगडाचा पायरी मार्ग बंद ठेवण्यात आला। त्यामुळे मोठा अनर्थ टळला। घाटकोपर होर्डिंग दुर्घटना प्रकरणी एसआयटीने 3200 पानांचं आरोपपत्र कोर्टात सादर केले। 50हून अधिक साक्षीदार असून पोलिसांनी त्यांचे जबाब आरोपपत्रात जोडलेत। मे महिन्यामध्ये छेडानगर इथं होर्डिंग पेट्रोल पंपावर पडलं होतं। त्यामध्ये एकूण 17 जणांचा मृत्यू झाला होता। अन्न आणि औषध प्रशासनाने नाशिकमध्ये मोठी कारवाई केली। सिन्नर एमआयडीसीतल्या पनीर कारखान्यातून 314 किलो भेसळयुक्त पनीर नष्ट करण्यात आलं। तसंच बनावट पनीर बनवायला लागणारं पाम तेल, वे पेरमेट पावडरचा साठा अधिकाऱ्यांनी जप्त केला। अन्न सुरक्षा मानके कायद्याअंतर्गत ही कारवाई करण्यात आली। क्रिकेटप्रमाणे देशासाठी मेडल मिळवणाऱ्या सर्वसामान्य खेळाडूंबरोबर दिव्यांग खेळाडूंनाही एकसारखं बक्षीस द्या अशी मागणी चंदू चॅम्पियनचे रिअल हिरो मुरलीकांत पेटकर यांनी केली। सांगलीच्या एका महाविद्यालयात त्यांचा सत्कार करण्यात आला। यावेळी त्यांनी ही इच्छा बोलून दाखवली। सोलापूर जिल्ह्यामध्ये नवरदेवानं थेट ट्रॅक्टरवरून लग्नमंडपात एंट्री केली। बार्शी तालुक्यातल्या खांडवा गावात शेतकरी नवरदेव हनुमंत गव्हाणेनं कारऐवजी ट्रॅक्टरवर बसून लग्नात एंट्री घेतली। शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा विषय असलेल्या ट्रॅक्टरला लग्नात मान दिल्यानं पंचक्रोशीत चर्चा झाली।
अहमदनगरमधल्या राहुरी कृषी विद्यापीठाच्या कुलगुरू विरोधात विद्यापीठांच्या प्राध्यापकांनी उपोषण सुरू केले। प्राध्यापकांवर अन्याय केला जात असल्याचा आरोप यावेळी प्राध्यापकांनी केला। तर 3 दिवसांपासून या प्राध्यापकांचं कुलगुरूंच्या कार्यालयासमोर उपोषण सुरू आहे। नवी मुंबईमध्ये विमानतळ प्रकल्पग्रस्तांनी जलसमाधी आंदोलन केलं। सिडको आणि राज्य शासनाला कंटाळून प्रकल्पग्रस्तांनी हे आंदोलन केलं। प्रकल्पग्रस्तांना नोकरी आणि रोजगार मिळावा यासह विविध मागण्यांसाठी जलसमाधी आंदोलन करण्यात आलं। विशाळगडावरचं अतिक्रमण हटवण्यासाठी विधान भवनाबाहेर आंदोलन करण्यात आलं। सरकारचं लक्ष वेधून घेण्यासाठी हिंदुत्ववादी संघटनेने हे आंदोलन केलं। गडावरचं अतिक्रमण हटवण्यासाठी स्थानिक गावकरी हिंदुत्ववादी संघटना गेल्या अनेक वर्षांपासून आंदोलन करतात। स्वराज्य पक्षानं देखील 14 जुलैला चलो विशाळगडचा नारा दिला।